छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावला। अब्दुल सत्तार 15 जानेवारीनंतर मंत्री राहणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर खैरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली। निकालानंतर अजित पवार शांत का असं म्हणत अजित पवारांनाही चंद्रकांत खैरे यांनी टोला लगावलाय। तर या मतदारसंघात चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातला वाद काही नवीन नाही, मात्र पुन्हा एकदा आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती टीका केलेली आहे। या दरम्यान अजित पवार यांनाही त्यांनी टोला लगावला। निकालानंतर अजित पवार मात्र शांत का असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनाही चंद्रकांत खैरेंनी टोला लगावला। अजितदादांची कुठलीच प्रतिक्रिया त्यांची आलेली नाही आहे, म्हणजे काय अर्थ समजावं माहीत नाही। पण आता हे जिंकले असं भासवतात, हे आम्ही जिंकलो आणि जल्लोष करतात, म्हणजे असे पुढे मुख्यमंत्री हेच राहतील। पण अजितदादांना त्यावेळी आम्हाला असं कळलं की अजितदादांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री बनण्यासाठी त्या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधून घेतलं अशी सर्वत्र चर्चा आहे। मग एखाद्या वेळेस आता हे राहतील तर मग अजितदादांना मुख्यमंत्री मिळत नाही, कारण अजितदादा एक दिवस मी मुख्यमंत्री होणार असं बोलले होते आणि मग मी मुख्यमंत्री होत नाही असं कळल्यानंतर मग त्या ठिकाणी अजितदादा कदाचित ते शांत झाले असं आमचं मत आहे। आता अब्दुल सत्तार हे मंत्री राहतील का नाही राहतील 15 तारखेच्या नंतर हे तुम्ही पहा। आपल्या जिल्ह्याचे 2 मंत्री त्या ठिकाणी 15 तारखेच्या नंतर मंत्रिमंडळात राहतील का नाही राहतील पहा। त्यांच्याऐवजी दुसरे कोणी घेण्याची शक्यता केंद्राचा असा कोणतरी रिपोर्ट दिला आम्हाला काल परवा, इथे कोणीतरी सांगितलं की असं असं आहे म्हणून मला असं वाटतं की ते आता हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होती असं मी अनेक वेळेस बाईटमध्ये बोललो आहे आणि त्यांचेही लोक बोलतात या दोघांच्यामुळे आमची भाजपची प्रतिमा खराब झाली। भाजपची प्रतिमा लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही खराब व्हायला लागली हे त्यांनी मान्य केलं त्यांच्या ज्येष्ठांनी आणि म्हणून एखाद्या वेळेस या दोघांना जे कोणी असतील 2 मंत्री कमी करतील। चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांना टोला लगावला आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सध्या ठाकरे गटात आहेत आणि मंत्री अब्दुल सत्तार हे शिंदे गटात आहेत। तो त्यांचा त्याच वेळेस खारिज झालेला आहे, त्याच वेळेस मशाल त्यांचं जे होतं खारिज झालं आणि समता पार्टी जी आहे समता पार्टी मला वाटतं त्यावेळेस जॉर्ज फर्नांडिस वगैरे किंवा त्या मॅडम त्यांचं पण नंतर त्यांनी काही कारवाई केल्यामुळे त्यांचं ते इलेक्शन कमिशनने त्यांना गोठून टाकलं होतं त्यावेळेस। आता तुमच्याकडेच हे चिन्ह राहील का काय नेमकं? आमच्याकडेच चिन्ह राहील, कारण आम्हाला त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।